उस्मानाबादमध्ये शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये मजुरांना चक्क बनावट रुग्ण म्हणून दाखल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कॉलेज प्रशासनानं 8 विषयातल्या MD कोर्ससाठी 48 विद्यार्थ्यांच्या जागेच्या मागणीचा प्रस्ताव दिलाय। संबंधित सुविधा पाहण्यासाठी केंद्रीय तपासणी पथक कॉलेजला भेट देण्यासाठी गेलं होतं। त्यावेळी चक्क मजुरांनाच बोगस रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप होतोय। ही 5 गडी ना आम्ही 4 बाया। काय केलं मग इथं? काय केलं इथं लिहून उगसत घेतलंय आडमी इथं राहावया पलंगावर बसून 1 तासभर राहून जावा। हा प्रकार अतिशय गंभीर असून दोषींवर कारवाईची मागणी मनसेनं केली आहे। पुलावरची मजूर रुग्ण म्हणून त्यांनी 300-300 रुपये देऊन भरती केले। हा सावळा गोंधळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना उस्मानाबाद याने पर्दाफाश केला आणि अशी आमची मागणी आहे की ह्या अधिकाऱ्यावर कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना निलंबित केलं पाहिजे। तर हा बनावट रुग्णांचा प्रकार म्हणजे कॉलेजची बदनामी करून पथकासमोर संभ्रम निर्माण करण्याचा डाव असल्याचा खुलासा कॉलेजच्या डीननं केलाय। आमच्या महाविद्यालयामध्ये हा जो प्रकार झालेला हा खोडसाळपणाचा आहे। विद्यार्थ्यांना MDचं जी फॅसिलिटी मिळणार होती शासनाच्या तर्फे ते दूर नेण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करण्याच्या दृष्टीने हा खोडसाळ प्रकार करण्यात आलेला आहे असं आम्हाला प्रथमदर्शनी वाटते। या संदर्भात आम्ही चौकशीचे आदेश दिलेले आहे। ॲलोपॅथिक असो की आयुर्वेदिक, MD सारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी खासगी मेडिकल कॉलेजेस गरजू विद्यार्थ्यांकडून 20 ते 30 लाखांची फी वसूल करतात। मात्र शासकीय मेडिकल कॉलेजेसमध्ये केवळ 17,000 रुपयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होतं। मेडिकल पदव्युत्तर शिक्षणाच्या नफेखोरीतून हा खोडसाळपणा झाला असल्याची शंका असली तरी कॉलेज प्रशासनाच्या बनवेगिरीमागील सूत्रधार शोधणं गरजेचं आहे। महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।